Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. बरोबर काहीच होणार नाही म्हणतोय पुन्हा आम्हाला सांगतोय पण भाऊ बोलायला लागले हळूहळू तुम्ही सगळे थांबा. यावरच्या सगळ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडलंय कॅनल मध्ये पाणी सस्तंय त्याचं पूर्ण पाणी मला शेतीला लागतंय. आता सगळं तुम्ही बघायचं पाणी या बागेत. अरे झालं ना आता काय करायचं काहीच होऊ शकत नाही माझ्यात मला चांगलं माहिती आहे. बरोबर दिवसच्या शेतकऱ्यांचं पाणी बंद केलं, कॅनलला पाणी आणून गेलं वाटतं. काहीच होणार नाही म्हणतोय पुन्हा आम्हाला सांगतोय पण म्हणजे आम्ही नेमकं तर कळलं भाऊ, किती बरं अजून केलं सांगा मला तुम्ही. जर सणाला फोटो काढून पाठवतो ते नाही माझी एक मिनिट फोटो काढून पाठवतो तुम्हाला फोटो आला. एक मिनिट तुम्हाला काय केल्याने मदत होईल ते सांगा. पाणी काढून द्यावं लागतं. कुणाचा कॅनल आहे रे? इरिगेशन जागेवर वाकडं एक मिनिट सगळं झालं पण या कॅनलला पाणी सुटलेलंच नाही. कोण आहे इरिगेशन वाला? इरिगेशनचं मागणं काय करतो? सगळ्याला दादा सगळ्याला फूट इरिगेशन वाला आहे का सोबत? गबस कसं नाही बसणार मी. बोलवा त्याला. असू दे ना बाबा. निघून गेलं मी संपलं विषय. भाऊ बोलायला लागले हळूहळू कोण आहे इरिगेशन फोन केला आहे का इथं? सगळ्यात शेतकऱ्याचा विषय एका ठिकाणी. आता ही सगळे शेतकरी बरोबर आहे. तुम्हाला वरच्या शेतकऱ्याला पाणी सोडायला साहेब पण करून दिलेलं आहे. तुम्ही त्यात पाणी सोडा ना. एक सेकंद आहे मला सगळा विषय माहिती आहे. आता काय होतं लाला साहेब तुम्ही सगळेजण आता ही पण सगळी वरची शेतकरी बरोबर आहे. एक नीट समजून घ्या. आता सगळ्याच शेतकऱ्यांच्या ह्या वादातला विषय आता कसा हाताळायचा नीट वादातला काही विषय नाही. मी सांगतो चांगला मार्ग पाणी घालायचं. थांब 4 शांत बस. भाऊ बोलतात तुला प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे का तुला दंगा करायचा? मग आता काय केलं मग शांततेने सांग मला. हो हो ठीक आहे आता पाणी कुठं काढून दिल्यावर कॅनल कोणाला? परदेशी पण आहेत. अरे गाडींच्या ताफ्या बरोबर आहे ना. तुम्ही असं काय करताय? आपली वैरा हिंगणीकडे आम्ही आता लगेच 10 मिनिटात 10 या दोघं या बरोबर काय करा